गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची अतिशय अमानवी पद्धतीने मारहाण करीत हत्या करण्यात आली होती, तर परभणी येथील तरुण सोमनाथ सूर्यवंशी यांचाही मारहाणीत मृत्यू झाला होता। या दोन्ही घटनांनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली असून स्वर्गीय संतोष देशमुख खून प्रकरणातील एक आरोपी अजूनही पोलिसांना सापडत नाहीये, तर वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास अनेक दिवस वाट पाहावी लागली। त्यामुळे राज्य शासन या प्रकरणी गंभीर नाही अशीच भावना निर्माण झाली आहे। राज्य शासनाने फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून आरोपींना त्वरित फाशी द्यावी अशी मागणी करण्यात येते। याच मागणीसाठी आज पंढरपुरात सकल मराठा समाज व बहुजन समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते, तर आमदार अभिजित पाटील यांच्यासह पंढरपूर शहर तालुक्यातील मराठा बहुजन समाजातील विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी तसेच मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि दोन शब्द फक्त बोलणार आहे, जास्त बोलणार नाही। ज्या माणसाने आयुष्यातले 24 वर्ष विठुरायाची वारी चुकू दिली नाही, त्या माणसाला विठुरायानं न्याय द्यावा। आणि हे एक सांगतो की हा जो न्यायाचा लढा आहे याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत। तुम्ही व्यासपीठावर बघा, राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील सर्व जाती धर्माचे लोक न्यायाच्या भूमिकेत आहेत। आणि आपण हा लढा का लढतोय, तर यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा चुकीच्या घटना चुकूनही झाल्या नाहीत पाहिजे। अत्यंत चुकीच्या पद्धतीने हे सगळं जे चाललेलं आहे ते बंद कायमचं झालं पाहिजे, एवढीच आपण विनंती करतोय। आणि ते परत असे गुन्हे झाले नाही पाहिजे। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी एक भाऊ म्हणून आणि समोर बसलेले हजारो तुम्ही माझे भाऊ म्हणून आपण थोडंही मागे सरकणार नाही, न्याय घेणार आहोत। आणि न्याय मिळाल्यावरच आपण शांत बसणार आहोत। कुटुंबाच्या वेदना खूप मोठ्या आहेत, त्या न्यायानं मिळणार नाहीत, कारण का न्याय मिळणार आहे याने केलेल्या कृतीवर, पण आपला भाऊ आपल्या परत कधी येणार नाही हे पण लक्षात घेतलं पाहिजे। खूप मोठ्या वेदना, खूप मोठं दुःख कुटुंबाला झालेलं आहे, पण यातून आपल्याला परत समाजामध्ये ही गोष्ट कुठं घडली नाही पाहिजे चुकीच्या पद्धतीनं। आणि मी जे बोलतोय ते तुम्ही मला सगळेजण रोज बघतायत, माझी भूमिका एकच आहे की भावाला न्याय मिळाला पाहिजे, देशमुख कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे। आणि याच्यामध्ये 18 पगड जातीचे लोक न्यायाच्या भूमिकेत आहेत आणि शेवटपर्यंत न्याय मिळेपर्यंत तुम्ही देशमुख कुटुंबियाच्या सोबत राहा, सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियाच्या पाठीमागे राहा, एवढीच मी विनंती करतो। थांबतो। आज एक मानवतेच्या जातीने तुम्ही सर्वजण आलात, तिथे उन्हात थांबलात आणि जे फलक तुमच्या हातात आहेत त्याचा तुम्ही आज उन्हामुळे सहारा घेतात। तसेच माझे वडील आमच्या कुटुंबाचा नाही तर आमच्या पूर्ण गावाचा सहारा होते। ते खूप वेगळे होते, त्यांचं गेल्याचं दुःखातून आमचं गाव सावरू शकलं नाही। आणि जे आरोपी आहेत ते खूप म्हणजे त्यांच्यात मला एक प्रश्न पडतो, त्यांच्यात मानवता का नसेल? ते इतके क्रूर कसे असतील? त्यांनी माझ्या वडिलांना इतके हाल करून मारलं, त्यांनी म्हणजे त्यांची इतकी निर्घुण हत्या झाली आहे। जे आरोपी असतील त्यांना मानवता का नसेल हा मला प्रश्न पडतोय। आणि माझे वडील या पंढरपूरच्या वारीत येत होते, त्यांनी एकही वारी चुकवली नाही। या पंढरपूरच्या वारीतून येऊन मी विठ्ठलापुढे साकडं घालते, तुझ्या वारकऱ्यावर आज ही वेळ का आली आहे? तू लवकरात लवकर न्याय दे आणि जे कोणी आरोपी असतील त्यांना फाशीची शिक्षा दे। पण मनातून कुठेतरी एक प्रश्न उठतोय की आरोपींना फाशी देऊन त्यांच्या घरच्यांना किती दुःख आहे। आज जसं दुःख आपल्याला आहे तसं ते पण त्या दुःखातून जातील, पण काय करावं, त्यांनी इतकी क्रूरपणे माझ्या वडिलांची हत्या केली। आणि माझे वडील हे म्हणजे खूप वेगळे होते। शारदाबाईंच्या पोटी जन्म घेतलेला एक माणूस ते माझे वडील होते। त्यांनी समाजासाठी झुंजले, समाजकार्य केलं आणि शेवट सुद्धा हा त्यांचा
बसल्यानंतर सुरेश अण्णा धस, संदीप क्षीरसागर, अभिमन्यू पवार यांनी जेव्हा त्या हत्येच्या संदर्भात सर्व गोष्टीवरती प्रकाश टाकला, सर्व गोष्टी समोर सभागृहाच्या आणल्या, महाराष्ट्राच्या समोर आणल्या, त्यावेळेस खऱ्या अर्थानं ही हत्या किती निर्घृण झाली आहे. देशमुख कुटुंब इथं उपस्थित आहे. त्यांच्या मनावरती, त्यांच्या घरावरती काय आघात कोसळला आहे हे आपण शब्दात सांगू शकणार नाही. जो भाऊ भावासाठी 36 वेळा फोन करून सरकारला त्या ठिकाणी पोलीस यंत्रणेला सांगत होता की कुठंतरी माझ्या भावाला वाचवण्यासाठी धडपडत होता, प्रयत्न करत होता, वाटत होता आता काहीतरी होणार आहे, आणि त्यानंतर काही तासानंतर जर असं घडत असेल तर त्या बसलेल्या भावाच्या मनाच्या वेदना आपल्याला कशा समजणार. ह्या वेदना समजून घेणं आणि हा कुठल्याही जाती धर्माचा, हा कुठल्याही एका जातीविरुद्ध दुसऱ्या जातीला लढवण्याचा जो प्रकार होतोय, हा माणुसकी विरुद्ध अमानुष राक्षसी वृत्तीचा हा लढाई. माणूस म्हणून त्या ठिकाणी जे आरोपी आहेत ते खरंच माणूस म्हणून घेण्यायोग्य आहेत का. आज त्यांच्या PM रिपोर्टमध्ये असेल, सभागृहाच्या पटलावरती ठेवल्यानंतर त्या गोष्टी बघितल्यानंतर इतक्या मनाला वेदना होतात, आणि या वेदना आज अख्ख्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी संवेदना जागृत झाल्यात. आणि म्हणून आज आपल्या सोलापूर शहर जिल्हा सकल समाजाच्या वतीनं तिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं न्याय मागण्यासाठी सर्व समाज बांधव एकत्र आले. आता काही पुरावे सापडलेत, काही पुरावे देशमुख कुटुंबियांना त्यांना उपलब्ध करून दिलेत, परंतु राज्य सरकार असेल, गृह विभाग असेल, हे एकही पुरावा नष्ट होणार नाही ह्याची देखील काळजी घेणं आता पुढच्या काळामध्ये सरकारची जबाबदारी आहे. आणि मग अधिवेशनात असेल, सरकारला जाब विचारायचा असेल, एक आपल्यातला एक बहुजनातला प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक वेळी त्या ठिकाणी आम्ही आवाज उठवूया. संतोष अण्णा आणि सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळेपर्यंत हा लढा अविरत चालू राहील, आणि या लढ्यामध्ये आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून देशमुख कुटुंबाच्या सोबत अख्खा सोलापूर जिल्हा, सोलापूर जिल्ह्यातील सर्व समाज घटक हे तुमच्या पाठीशी खंबीरपणे तुमच्या साथीला उभे असतील. आम्ही सगळेजण नेते मंडळी त्या ठिकाणी आपल्या साथीला उभे असो, आणि आपल्या सगळ्याला या लढ्यामध्ये ज्या लोकांनी, आता परवा एक घटना घडली, आपण त्याच्यावरती बऱ्याच उलट्या सुलट्या चर्चा झाल्या. एका चिमुकलीचा हे केल्यानंतर पोलीस बांधवांवरती त्या ठिकाणी परत ताशेरे ओढले गेले की त्या ठिकाणी तो एन्काउंटर फेक होता. माझं म्हणणं, तो काय संत साधू नव्हता, त्याला न्याय मिळाला, न्याय व्यवस्था वेगळी असेल, परंतु अशा घटनांमध्ये देखील असे काहीतरी गोष्टी घडल्याशिवाय त्या ठिकाणी जरब बसणार नाही. आणि जोपर्यंत त्या ठिकाणी न्याय हक्कासाठी आपल्याला न्याय मिळायला त्या ठिकाणी उशीर लागला तर तो न्याय देखील त्या ठिकाणी बोचट होतो. तो न्याय वेळेत मिळाला पाहिजे, आणि तो वेळेत न्याय मिळाला तरच भविष्यातल्या त्या ठिकाणी ह्या न्यायाचे दरवाजे आणि त्याच्यावर असलेला न्यायदेवतेवरती विश्वास हा सामान्य लोकांचा अविरतपणे राहील. यासाठी हे फास्ट ट्रॅक कोर्टावरती चालवून त्या ठिकाणी त्याच्यावरती जे शिक्षा आहे, सर्वोच्च शिक्षा आहे, ती सर्वोच्च शिक्षा यामध्ये झाली पाहिजे, ही मागणी समस्त समाजाच्या वतीनं, समस्त जिल्हा आणि मतदारसंघाच्या वतीनं करतो. या कुटुंबाच्या सातत्यानं आम्ही संपर्कात राहू, पाठीशी राहू. आपल्याला जिथं जिथं
अडचण येईल तिथं तिथं आम्हाला हाक मारा. आम्ही समस्त सर्व सोलापूर जिल्ह्यातले सर्वजण त्या ठिकाणी आपल्या पाठीशी आहोत. या संतोषांना आणि सोमनाथ सूर्यवंशींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजीराजे, फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराला अभिवादन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, 100 दिवस शेळीहून जगण्यापेक्षा 1 दिवस तरी वाघ बना. बीड जिल्ह्यामध्ये मस्साजोगा गावी प्रथम तर थोडं समजून घेतलं पाहिजे. तुम्हाला तर माहीत असेल तरी पण सांगतो. का सांगतो तर हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर विचाराचा आहे. मस्साजोगा गावी एका दलित मुलाला, अशोक सोने नावाच्या दलित मुलाला मारहाण झाली. मारहाण झाल्यानंतर मराठा समाजाचा माझा भाऊ सरपंच संतोष देशमुख तेथे गेला आणि जाब विचारला की माझ्या दलित भावाला का मारलं. यानंतर हे सगळं प्रकरण घडलं. परंतु ज्या दिवशी 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन होता, त्याच दिवशी दलित कार्यकर्त्याला, दलित मुलाला आवादा कंपनी समोर या आरोपींनी मारलं. याचा प्रथम मी निषेध करतो. नंतरच्या काळामध्ये ज्या दिवशी संध्याकाळी दिवसभर पोलीस स्टेशनला माझे मित्र, माझा भाऊ संतोष देशमुख बसून होता, त्यांनी सांगितलं तर तक्रार घ्या, दलित मुलाला मारलं, अॅट्रॉसिटी घ्या. परंतु अॅट्रॉसिटी घेतली नाही, तक्रार घेतली नाही. कोणी घेतली नाही तर कालचा तुम्ही जो व्हिडिओ पाहिलाय वाल्मिक कराड बरोबर राजेश पाटील पिया कसा माग सुट्टू करत चालू होता, काल सगळ्यांनी महाराष्ट्र राज्यातील जनतेने पाहिलंय. हाच राजेश पाटील यांनी तक्रार घेतली नाही केज पोलीस ठाण्यामध्ये आणि नंतरच्या काळामध्ये माझ्या भावाला संतोष देशमुखला अत्यंत निर्गुणपणे मारण्यात आलं. माझा प्रश्न सरकारला, देवेंद्र फडणवीस साहेब, माझा प्रश्न तुम्हाला, रोमन साम्राज्यामध्ये एक राजा होता निरो, राज्य जवळ होतं पण तो निरो बिगुल बाजूत होता. अहो फडणवीस साहेब, काय झालं परभणीमध्ये, काय झालं बीडमध्ये, काय चाललंय राज्यामध्ये आणि तुम्ही कुठे दावसला? काय दावसलं कोण आहे आपलं? पहिला बीड प्रकरणामध्ये नाही घ्या, परभणी प्रकरण काय झालं समजून घ्या. सोमनाथ सूर्यवंशी माझा भाऊ वडार समाजाचा, जो बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत काम करतो, तो आंदोलन करतो, त्याला मारलं जातं, न्यायालयीन कस्टडीमध्ये त्याचा मृत्यू होतो. कुणी मारलं? कोणत्या पोलिसांनी मारलं? न्यायालयीन कस्टडीमध्ये गुन्हे का दाखल झाले नाही? डिस्मिस अधिकारी का केले नाहीत? आम्हाला कायदा कळत नाही का? बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, शिक्षण हे वाघडीचं दूध आहे, जो पेतो तो गुरगुरतो. आम्ही शिक्षण घेतले, पहिला शिक्षणाला बहुजनांचा अधिकार नव्हता, त्यामुळे प्रश्न विचारत नव्हतो. आता आम्ही प्रश्न विचारतो सरकारला. फडणवीस साहेब, ही शिवशाही नाही का? पेशवाई आली का? पेशवाई? त्या बाळाजी भट या विश्वरत्ने असंच शिवशाहीमध्ये काम केलं होतं, क्लार्क म्हणून, आणि नंतर पेशवा आली. आज आम्हाला वाटतंय नक्कीच पेशवा आलेली आहे. आता आल्यावरती गेस्ट हाऊसला मी संतोष देशमुखचे भाऊ धनंजय देशमुख यांच्याशी चर्चा करत होतो आणि या पंढरपूर बद्दल बोलताना त्यांनी सांगितलं, अतिशय गैरवरून त्यांचं हृदय आलं होतं. त्यांना माहित आहे मी जर लढलो तर ही लढाई थांबून जाईल. अतिशय अंतःकरणातून ती बाब त्यांनी मला सांगितली. आणि या पंढरपूरच्या तमाम या ठिकाणच्या वारकऱ्यांना माझं आव्हान आहे की ज्या संतोष देशमुखला यांनी मारून टाकलं, ज्या संतोष देशमुखला हत्या करून त्यांनी संपवलं, ज्या संतोष देशमुखला वेदना देऊन त्यांनी संपवलं, त्या संतोष देशमुखनी एकही वारी या ठिकाणी कधी
रद्द केली नाही. प्रत्येक वारीला काही झालं तरी संतोष देशमुख पंढरपूरला यायचा. ही वारकऱ्याची हत्या आहे. हा मानवतेचा विचार पेरणाऱ्या संतोष देशमुखची हत्या आहे. या वारकऱ्याची हत्या केलेल्या या वारकऱ्याच्या न्यायासाठी या पंढरपूर मध्ये आज आपण आलेलो आहे. न्याय मिळत नाही. मीडिया ट्रायलच्या पलीकडे काहीच जात नाही. कालचा व्हिडिओ आलाय, बघितलाय का? तो कोबडा खमीस वणी चालवतोय पुढं. कोबडा खमीस माहित आहे ना, कवट्या महाकाळ सोबत होता. कवट्या महाकाळ काय राजीनामा द्याय ना, कुबडा खमीस धरलाय. हा कुबडा खमीस व्हिडिओ मध्ये आला. अरे तो व्हिडिओ सुद्धा आम्हाला द्यावा लागलाय. काय करते सीआयडी, काय करते एसआयटी? जर तपासामध्ये आम्ही तुम्हाला जर पुरावे द्यायला लागलो तर तुम्ही करतात काय? आणि जर आम्ही पुरावे दिले नाही, जर धनंजय देशमुख सारखा वाद त्या ठिकाणी तपासाची माहिती घेतली नाही, ती केस संपून जायला काहीच वेळ लागणार नाही. काहीच वेळ लागणार नाही. आज हा धनंजय देशमुख त्यांचे भाऊ त्या ठिकाणी रोज जाऊन सीआयडीला एसआयटीला त्या ठिकाणी पुरावे देत आहेत, सांगतायत, बोलतायत, म्हणून या घटना बाहेर येत आहेत. नाहीतर हे सुद्धा आलं नसतं. आज हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे या ठिकाणी हे लक्षात आलं की ज्यांनी खंडणीची आसाठी त्या व्हिडिओ मध्ये दिसले ते सगळे हत्याकांड करणारे सगळेची सगळे व्हिडिओ मध्ये आलेले नाही. त्यांना धनंजय मुंडे महत्वाचा आहे. धनंजय मुंडेंना विचारल्यावर ते म्हणतात की ह्या आरोपींना फाशी झाली पाहिजे. धनंजय मुंडे, एकदा तरी तुम्ही अधिवेशनात बोललात का? एकदा तरी या कुटुंबाला येऊन भेटलात का? अरे तुम्हाला काट्या मारल्या नसत्या, लाट्या मारल्या नसत्या, तुमच्याकडे पोलीस फोर्स आहे, गुन्हेगार आहेत सगळे, तुम्ही का धनंजय देशमुखला भेटायला आला नाहीत? का या लेकराच्या डोक्यावर हात फिरवला नाही? का या लेकराला न्याय दिला नाही? त्यांना न्याय द्यायचा नाही. न्याय देणारा कुणी आपला बसलेला नाही. न्याय फक्त आपण घेऊ शकतो. बाबासाहेबांनी सांगितले, जर न्याय मिळत नसेल तर तो हिसकावून घेण्याची ताकद ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सैनिक, हा न्याय आपल्याला मिळवायचा.